मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करायला लागू नये ही शासनाची भूमिका आहे। इतर समाजावर अन्याय न होता 5 जुलैपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल। जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत एकनाथ शिंदे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं। शक्तीपीठ महामार्ग आणि कोकणात होणारे अणुऊर्जा प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊन आणि योग्य ती भरपाई देऊनच केले तर त्याला विरोध राहणार नाही, असंही नामदार उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं आपली भूमिका मांडली आहे। अनेक वेळा मराठा समाजाच्या अनेक मागण्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत। त्यामुळे शनिवारी झालेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी शिवसेना कुठं दिसली नाही हे म्हणणं चुकीचं आहे, असा खुलासा नामदार सामंत यांनी केला। आपण स्वतः अनेक वेळा शासनाच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांना भेटलोय। मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे। शनिवारी रात्री नामदार विखे पाटील यांच्या शिष्टाईमुळे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं। मनोज जरांगे यांना पुन्हा आंदोलन करायला लागू नये अशी शासनाची भूमिका असल्याचं नामदार सामंत यांनी स्पष्ट केलं। प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सुरुवातीलाच मनोजदादा जरांगेंना विनंती केली होती, त्यांना आवाहन केलं होतं की अशा रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये आपण आंदोलन करू नये। महायुतीचं सरकार म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी मराठा समाजासाठी निर्णय घेतले तसेच आता विद्यमान मुख्यमंत्री देखील घेत आहेत, ही भूमिका देखील एकनाथ शिंदे साहेबांनी मांडली होती आणि ते मनोजदादांना मान्य आहे। त्यांनी आता ती 5 जुलैपर्यंतची वेळ दिलेली आहे, त्याच्यामध्ये सरकार म्हणून आम्ही सकारात्मक काम करू। मनोजदादा जरांगेंना पुन्हा आंदोलन करायला लागू नये हीच शिवसेना म्हणून आमची भूमिका असेल आणि सरकार म्हणून देखील आमची भूमिका असेल। ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही, तसंच इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं नामदार सामंत यांनी नमूद केलं। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपोषणाचा इशारा दिलाय, त्याबाबतही हाके यांच्याशी बैठक घेतली जाईल। सातारा गॅझेट, औंध आणि कोल्हापूर गॅझेटबाबत 1 महिन्यात अभ्यास करून निर्णय घेऊ। आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत, असंही नामदार सामंत यांनी बोलून दाखवलं। तर सातारा गॅझेट असेल किंवा कोल्हापूर गॅझेट असेल किंवा पुणे गॅझेट असेल, औंध गॅझेट असेल, या संदर्भातले जे निर्णय आहेत त्याच्यासाठीच त्यांनी 1 महिना मागून घेतलेला आहे। मला जी माहिती आहे, मी काय त्यांच्याशी थेट बोललेलो नाही, पण आपल्याच माध्यमातून जे काय आम्हाला बघायला मिळतं, ऐकायला मिळतं आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की ज्या पद्धतीनं त्यांना आवश्यकता आहे त्या पद्धतीनं 1 महिना त्याचा अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेऊ, असं विखे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढतोय, तसंच कोकणात अणुऊर्जा प्रकल्प साकारण्याचा प्रयत्न आहे, पण असे प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊन आणि योग्य भरपाई देऊन केले तर त्याला विरोध होणार नाही, असंही नामदार सामंत यांनी नमूद केलं। गोकुळचं राजकारण आपल्याला फारसं माहीत नाही, आपलं ठरलंय की आमचं ठरलंय हेच आपल्याला अजून कळालेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला सत्यजित कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, स्वरूप कदम, वैभव माने उपस्थित होते।